नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, एस डी पब्लिकेशन या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत भारतातील प्रमुख नेते व त्यांचे नारे किंवा त्यांनी दिलेल्या घोषणा आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर बघणार आहोत। परीक्षेमध्ये या टॉपिक्सवरती नेहमी प्रश्न विचारला जातो, त्यामुळे आपण आजचा हा व्हिडिओ बनवत आहे। व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी जर तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर एस डी पब्लिकेशन या चॅनलला सबस्क्राईब करा आणि साईडमध्ये असलेल्या बेल आयकॉनवरती क्लिक करून ऑल नोटिफिकेशनला ॲक्टिव्ह करा, जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर येईल। आणि व्हिडिओमध्ये दिलेली माहिती तुमच्यासाठी महत्त्वाची आणि अचूक ठरत असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक, शेअर, कमेंट करण्याचा प्रयत्न करा। तर चला तर विद्यार्थी मित्रांनो, सुरुवात करूयात आजच्या व्हिडिओला। तर आजच्या व्हिडिओतील पहिले जे प्रमुख नेते आहे ते म्हणजेच श्यामलाल गुप्ता। तर श्यामलाल गुप्ता यांनी कोणता नारा दिलेला आहे की विजय विश्व तिरंगा प्यारा। लक्षात ठेवायचं आहे, श्यामलाल गुप्ता यांनी काय म्हटलेले आहे तर विजय विश्व तिरंगा प्यारा। त्यानंतर डॉक्टर मोहम्मद इक्बाल। तर डॉक्टर मोहम्मद इक्बाल यांनी काय म्हटलेले आहे, सारे जहां से अच्छा हिंदोस्तां हमारा। तर या दोन्हीमध्ये कन्फ्युजन करायचे नाही विद्यार्थी मित्रांनो। श्यामलाल गुप्ता विजय विश्व तिरंगा प्यारा, त्यानंतर डॉक्टर मोहम्मद इक्बाल सारे जहां से अच्छा हिंदोस्तां हमारा। त्यानंतर पुढचा पॉइंट आहे बंकिमचंद्र चॅटर्जी। तर बंकिमचंद्र चॅटर्जी यांनी काय म्हटलेले आहे विद्यार्थी मित्रांनो, तर वंदे मातरम असा नारा दिलेला आहे बंकिमचंद्र चॅटर्जी यांनी। त्यानंतर पुढचे जे प्रमुख नेते आहे ते म्हणजे तर सुभाषचंद्र बोस यांनी कोणता नारा दिलेला आहे विद्यार्थी मित्रांनो, तर चलो दिल्ली असे सुभाषचंद्र बोस यांनी म्हटलेले आहे। त्यानंतर लोकमान्य टिळक। तर लोकमान्य टिळक यांचे जे परीक्षेमध्ये नेहमी विचारला जाणारा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो की स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच, असे कोणी म्हटलेले आहे तर ते आहे लोकमान्य टिळक यांनी असे म्हटलेले आहे की स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच। त्यानंतर पुढचा जो पॉइंट आहे ते म्हणजेच महात्मा गांधी। तर महात्मा गांधीजींनी काय म्हटलेले, त्यांनी छोडो भारत, चले जाओ आणि करेंगे या मरेंगे अशा प्रकारचे नारे दिलेले आहे। लक्षात ठेवायचं आहे, महात्मा गांधीजींनी छोडो भारत, चले जाओ, करेंगे या मरेंगे असे नारे दिलेले आहे। त्यानंतर पुढचे जे प्रमुख नेते आहे ते म्हणजेच लाल बहादूर शास्त्री। तर लाल बहादूर शास्त्री यांनी कोणता नारा दिलेला आहे तर जय जवान जय किसान असे कोणी म्हटले आहे तर लाल बहादूर शास्त्री यांनी जय जवान जय किसान असे म्हटले आहे। त्यानंतर राजीव गांधी। तर राजीव गांधी यांनी कोणता नारा दिलेला आहे की मेरा भारत महान, असे कोण म्हटले आहे तर राजीव गांधी असे म्हटले आहे। त्यानंतर इंदिरा गांधी यांनी कोणता नारा दिलेला आहे तर गरिबी हटाओ, त्यानंतर हम दो हमारे दो असे इंदिरा गांधी यांनी म्हटलेले आहे। त्यानंतर स्वामी दयानंद सरस्वती। तर स्वामी दयानंद सरस्वती यांनी कुठला नारा दिलेला आहे तर गो बॅक टू वेदास असे स्वामी दयानंद सरस्वती यांनी म्हटलेले आहे। त्यानंतर विनोबा भावे। तर विनोबा भावे यांनी काय म्हटलेले विद्यार्थी मित्रांनो, सब भूमी गोपाल की, म्हणजेच सर्व जमीन ही गोपालची आहे, म्हणजेच ईश्वर यांची आहे। त्यानंतर स्वामी विवेकानंद। तर स्वामी विवेकानंद यांनी कोणता नारा दिलेला आहे की गर्व से कहो मैं भारतीय हूँ। तर स्वामी विवेकानंद यांनी काय म्हटलेले आहे, गर्व से कहो मैं भारतीय हूँ। त्यानंतर विलासराव साळुंखे। तर विलासराव साळुंखे यांनी कोणता नारा दिलेला आहे विद्यार्थी मित्रांनो, पाणी अडवा पाणी जिरवा। आपण हा नारा नेहमी ऐकत असतो, पण आपल्याला माहिती पाहिजे की असे कोणी म्हटलेले आहे तर ते विलासराव साळुंखे यांनी म्हटलेले आहे की पाणी अडवा पाणी जिरवा। त्यानंतर पंडित जवाहरलाल नेहरू यांनी काय म्हटले आहे तर आराम हराम है। पंडित जवाहरलाल नेहरू यांनी म्हटलेले आहे की आराम हराम है। त्यानंतर डॉक्टर मनमोहन सिंग यांनी म्हटलेले आहे की रोजगार बढ़ाओ। डॉक्टर मनमोहन सिंग यांनी म्हटलेले आहे रोजगार बढ़ाओ। त्यानंतर पुढचे जे प्रमुख नेते आहेत ते म्हणजेच स्वामी दयानंद सरस्वती। तर स्वामी दयानंद सरस्वती यांनी काय म्हटलेले विद्यार्थी मित्रांनो, इथे आपण बघितलेले आहे की गो बॅक टू वेदास, त्यानंतर इंडिया फॉर दी इंडियन्स असे स्वामी दयानंद सरस्वती यांनी म्हटलेले आहे। तर स्वामी दयानंद सरस्वती यांनी काय म्हटलेले आहे की इंडिया फॉर दी इंडियन्स आणि
गो बॅक टू वेदाज. त्यानंतर पुढचा जो पॉईंट आहे ते म्हणजेच सुंदरलाल बहुगुणा. तर सुंदरलाल बहुगुणा या प्रमुख नेत्यांनी काय म्हटलेले आहे की जितनी हरियाली उतनी खुशहाली हा नारा दिलेला आहे. त्यानंतर अण्णा हजारे. तर अण्णा हजारे यांनी म्हटलेले आहे की भ्रष्टाचार हटाओ. अण्णा हजारे यांनी काय म्हटलेले आहे, भ्रष्टाचार हटाओ हा नारा दिलेला आहे. त्यानंतर नरेंद्र मोदी. तर नरेंद्र मोदी यांनी काय म्हटले आहे की मेक इन इंडिया मेड इन इंडिया. लक्षात ठेवायचं आहे, नरेंद्र मोदी यांनी काय म्हटलेले, मेक इन इंडिया त्यानंतर मेड इन इंडिया. आणि या व्हिडिओतील शेवटचे जे नेते आहे विद्यार्थी मित्रांनो ते म्हणजेच अटल बिहारी वाजपेयी. तर अटल बिहारी वाजपेयी यांनी कोणता नारा दिलेला आहे, जय जवान जय किसान जय विज्ञान. आपण या अगोदर बघितले, तुम्ही जर व्हिडिओ काळजीपूर्वक बघितला असेल तर तुमच्या लक्षात आले असेल की लाल बहादूर शास्त्री यांनी काय म्हटले होते, जय जवान जय किसान. इथे आपण बघू शकतो लाल बहादूर शास्त्री यांनी काय म्हटलेले, जय जवान जय किसान असे म्हटलेले आहे. आणि अटल बिहारी वाजपेयी यांनी जय जवान जय किसान आणि जय विज्ञान. तर या दोन नाऱ्यांमध्ये तुम्ही कन्फ्युजन करायचे नाही. तर विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओमध्ये दिलेली माहिती तुमच्यासाठी परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाची आणि अचूक ठरत असेल तर SD पब्लिकेशन या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि कमेंट करण्याचा प्रयत्न करा. थँक्यू. भेटूयात अशाच प्रकारच्या नवनवीन माहितीसह.